पुढची बातमी, विधान परिषदेचे उमेदवार अंतिम करण्यासाठी अजित पवार यांची आज देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आज संध्याकाळी 6 वाजता ही बैठक होईल। या बैठकीमध्ये विधान परिषदेसाठी उमेदवार फायनल केले जातील। सध्या पक्षाकडे 25 जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केलेले आहेत। यातील राजेश विटेकर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते। दुसरा उमेदवार कोण असणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाहीये, ते आज स्पष्ट होणार आहे। निलेश बुधावले या संदर्भातले अपडेट देतील। निलेश, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज बैठक पार पडेल। देवगिरी निवासस्थानी ही बैठक असणार आहे। कदाचित 6 वाजता संध्याकाळी ही बैठक असेल। या बैठकीमध्ये कोर कमिटीचे सर्व सदस्य असतील। प्रामुख्याने या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या उमेदवारी संदर्भात चर्चा होईल, कारण मंगळवारी शेवटचा दिवस आहे। अर्ज भरायला केवळ आता 1 दिवस बाकी राहिलेला आहे। त्यामुळे आजच निर्णय घेणं अपेक्षित असल्याचं देखील पाहायला जात आहे। सध्या जर पाहायला गेलं तर जवळपास 25 जणांना उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज अजित पवार यांच्याकडे केलेले आहेत। यातील राजेश विटेकर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते, मात्र दुसरा उमेदवार कोण असेल याबाबत अद्याप निश्चिती आलेली नाहीये। अल्पसंख्याक समाजातून किंवा दलित समाजातून एखाद्याला संधी मिळू शकते अशी देखील एक चर्चा पक्षामध्ये पाहायला मिळते। आज संध्याकाळी याबाबतचा अंतिम निर्णय निश्चित होईल। निश्चित। निलेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।